नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे शेवग्यांचे शेंगाचा सांबारा। साहित्य आहे बटाटा, लसूण, जिरा राई, हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, मीठ, कांदा। डाळ घेतले 2 वाट्या तुरीची आणि मुगाची। शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्यात। कोकम घेतले चवीपुरता, कोथिंबीर घेतले आणि तेल घेतले। डाळ धुवून घेऊया आपण। डाळ धुवायला 2दा लागते। डाळ आपण कुकरला लावून घेऊया। 3 ते 4 शिट्या काढायला लागतील आपल्याला। A few moments later. कढई ठेवून घेऊया। कढईत तापायला 2-3 मिनिटं तरी लागतील। 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल तापलेलं आहे, आपण जिरा राई टाकून घेऊया। लसूण टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। कांदा लालसर होईपर्यंत ढवळून घेऊया। आपण बटाटा टाकून या। बटाटे टाकले आहेत, ढवळून घेऊया। लाल तिखट टाकून घेऊया। धना जिरा पावडर टाकून घेऊया। आपण आता ढवळूया। आपण हळद टाकून घेऊया चिमूटभर। अर्धा तांब्या पाणी टाकूया। शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया। ढवळून घेऊया। शिजायला 5 मिनिटं तरी लागतील। 12 seconds later. झाकण काढून घेते, कड आलाय ते बघूया। कड चांगला मस्तपैकी आलेला आहे। सांबारामध्ये मी कोकम टाकणार आहे। काही लोक टोमॅटो पण टाकतात, पण आम्ही कोकम टाकणार आहे। कोकम टाकून घेऊया सांबारामध्ये। मध्ये उकडलेली डाळ टाकून घेऊया। परतून घेऊया थोडा। चवीपुरता मीठ टाकायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। सांबार तयार झालेला आहे।